नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। सांगलीमध्ये कोरोनाची परिस्थिती बघण्याकरता या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली। काल इस्लामपूरला आम्ही व्हिजिट केली, आज सांगलीमध्ये पहिल्यांदा मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आणि आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन एकूण काय परिस्थिती आहे ही परिस्थिती समजून घेतली। एक अजून प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील आम्ही कोविडच्या भेट दिली। एकूणच आता या ठिकाणी प्रचंड संख्या ही वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या वाढत असताना जो काही इन्फेक्शन रेशिओ आहे हा जवळजवळ 16.5% आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी आहे की केस फॅटॅलिटी रेट म्हणजे जो काही मृत्यू दर आहे हा जवळजवळ 4.10% आहे, जो मला असं वाटतं की जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर अधिक आहेच, पण इकडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कदाचित तो सर्वात जास्त डेथ फॅटॅलिटी रेट या ठिकाणी आहे, केस फॅटॅलिटी रेट आहे। आणि म्हणून एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक तर टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे। आता आरटीपीसीआर मध्ये लॅग आहे, 48 तास किंवा 72 तास त्याचा रिपोर्ट येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जे काही सस्पेक्टेड पेशंट असतात त्यांना कुठलीही त्या ठिकाणी जी काही सोय आहे ती मिळत नाही किंवा त्यांना कोणी ऍडमिट करून घ्यायला तयार होत नाही। दुसरं असं आहे की आता ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटरची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पेशंट्स जे आहेत सिम्प्टोमॅटिक पेशंट्स हे कधी 4 तास 5 तास 7 तास त्यांना फिरावं लागतं आहे आणि म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची व्यवस्था इथे वाढवण्याची आवश्यकता आहे। ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, हाय प्रेशर ऑक्सिजन असेल किंवा याच्यासोबत व्हेंटिलेटर असेल, याची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल। अन्यथा आत्ता जो सर्ज आलाय त्या सर्जमध्ये हा फॅटॅलिटी म्हणजे मृत्यूचा जे दर आहे तो दर आपल्याला कमी करता येणार नाही। त्या संदर्भात आता आम्ही चर्चा देखील केली आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की ते प्रयत्न करतायत आणि काही प्रमाणात ते वाढवण्याचा प्रयत्न होतोय। सांगली महापालिकेने देखील काही व्यवस्था उभ्या केल्या आहेत। आता काही आपले खासदार संजय काका पाटील आहेत, ते देखील काही व्यवस्था 1-2 दिवसात उभं करतोय, तर त्यांनी देखील त्याची व्यवस्था केली आहे। पण मला असं वाटतं की सरकारने अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि ही जी काही बेड मॅनेजमेंट आहे ती अधिक चांगली कशी करता येईल, लोकांना बेड कसं उपलब्ध होईल आणि आता जी व्हेंटिलेटरची कमतरता आहे किंवा ऑक्सिजनेटेड बेडची कमतरता आहे ती कशी दूर करता येईल याकडे मात्र विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे आणि एकीकडे दवाखान्यांचे म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे मिळत नाही, दुसरीकडे पेशंटचं म्हणणं आहे की आम्हाला सर्रास सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे आता याचे काही पैसे मिळत नाही, त्यामुळे तुम्ही बिल भरा, आम्ही काही या योजनेला लागू करणार नाही। तर या योजनेकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आज रेमडेसिवीर सारखं जे इंजेक्शन आहे की ज्याचे 6 डोस 35,000 रुपयाचे आहेत, आता हे जोपर्यंत पेशंट्सला मिळणार नाही, सगळ्यांना ते लागत नाही पण ज्यांना ते लागतं अशा पेशंट्सला ते जर मिळालं नाही तर त्यातनं फॅटॅलिटी रेट वाढतो। आणि सुरुवातीच्या काळामध्ये सरकारने जे MJPJYचे जे काही महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे जे काही पेशंट आहेत यांना सरकारच्या वतीनं मोफत दिलं जाईल असं सांगितलं होतं, ते प्रायव्हेटमध्ये असले तरी। पण कालपासून मला अनेक आता हॉस्पिटलने सांगणं सुरू केलं की त्यांना असं सांगण्यात आलं आहे की आता MJPJYचे जे काही पेशंट असतील हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांना विकत घ्यावं लागेल, त्यांना काही सरकार देणार नाही। तर या संदर्भात आता मी आरोग्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे आणि जी जुनी पद्धत होती, कारण अदरवाईज सामान्य माणूस हा काही 35,000 रुपयाचं इंजेक्शन घेऊ शकत नाही आणि सगळ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळत नाही, त्यामुळे मजबुरीने काहींना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतंय। अशा परिस्थितीत त्यांना जर इंजेक्शन देणार नाही अशी भूमिका जर सरकारने मांडली तर मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात अडचणी होतील, तर त्याहीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। इथल्या सगळ्या बाबी समजून मी घेतलेल्या आहेत, त्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या योग्य प्रकारे त्याच्यावर समाधान मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू। राज्य सरकारच्या नियंत्रणाबाहेर ही परिस्थिती गेलेली आहे। बघा, मी असं म्हणणार नाही, पण राज्य सरकारने जेवढं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लक्ष आता या ठिकाणी दिलं जात नाहीये। ज्या प्रकारचा सपोर्ट दिला पाहिजे तो सपोर्ट दिला जात नाहीये। आता महानगरपालिका क्षेत्र आहेत, महानगरपालिकांना काही पैसे देखील सरकारच्या वतीने देण्यात आलेले नाही। आता एवढी मोठी जर लढाई महानगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये महानगरपालिकांनी व्यवस्था करणं अपेक्षित असेल तर त्यांना विशेष अनुदान दिलं पाहिजे या संदर्भात, पण एक नवा पैसा त्या ठिकाणी दिलेला नाही। किंवा आता काही कोविड सेंटर्स किंवा कोविड हॉस्पिटल्स हे टेम्पररी आपल्याला तयार करावे लागतात,
याच्याकरता जिल्हा नियोजन असेल आणि राज्य सरकार असेल अशा दोघांनी पैसे दिले पाहिजे, ते देखील दिलेले जात नाही. मला वाटतं की थोडं अधिक गांभीर्याने सरकारनं पाहण्याची गरज आहे. मुंबईत तुम्ही आरोप केला होता की मृत्यूच्या ज्या घटना आहेत त्या लपवल्या जातात आणि ते मान्य केलं शेवटी शासनानं. तर राज्यभर असे प्रकार सुरू आहेत हे तुम्हाला नाही, राज्यामध्ये आता सातत्याने मी पाठपुरावा केल्यानंतर उशिरा का होईना पण आता ते मृत्यू रजिस्टर होत आहेत. आपण बघताय रोज आपण जर मृत्यूचा आकडा बघितला तर त्यात कधी 100 जुन्या केसेस असतात, कधी 80 जुन्या केसेस असतात. त्यामुळे आता फार मोठ्या प्रमाणात ते लपवण्याचं काम चाललंय असं मी म्हणणार नाही. आता ते रजिस्टर होत आहेत पण तरी देखील काही ना काही प्रमाणात मला असं वाटतं की त्याच्यात अजून लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. पुण्यामध्ये मुबलक बेड मिळतात पण सांगलीमध्ये मिळत नाही. म्हणूनच मी सांगितलं की सांगलीमध्ये बेड्स वाढवण्याची आवश्यकता आहे. सरकारने तात्काळ या ठिकाणी फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजे. ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढवली पाहिजे सांगलीमध्ये. प्रशासन कुचकामी आहे, त्यांचं काम चांगलं नाही आहे असं खासदार 2 दिवसापूर्वी बोललेलं होतं आणि त्यांच्या त्वरित बदल्या करा प्रशासनाच्या जे का कोण असतील ते. कारण की मदत द्यायला लोक तयार आहेत, मात्र ती घ्यायला तयार आहेत का प्रशासन? नाही, आत्ता 2 गोष्टी आहेत. म्हणजे खासदारांना इथला जास्त अनुभव आहे. मी सांगलीला कालच आलो आहे त्यामुळे काय परिस्थिती मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही. पण आता प्रशासनापेक्षाही शासनानं अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेवटी प्रशासन जे असतं ते शासन कशा प्रकारे चालवतं त्याच्या आधारावर प्रशासन चालत असतं. आता शासनाने जर दुर्लक्ष केलं तर प्रशासनही काही फार करेल अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोल्हापुरात 1000 बेडचं कलेक्टरने पुढाकार घेऊन सगळ्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी हे करून ते उभं केलं. आता एवढी परिस्थिती गंभीर झाली, अजूनही त्याचा निर्णय अजून त्याच्यात आहे. याच्या अगोदर काही केलेलं नाही प्रशासनाने, हे त्यांचं हे नाही का? नाही, म्हणूनच मी म्हटलं की हे तात्काळ केलं पाहिजे आणि याच्यामध्ये प्रशासनासहित सरकारने मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हे नीट करून घेतलं पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. साहेब आज घंटानाद आंदोलन आहे त्याबद्दल बोला. राज्यभर घंटानाद आंदोलन. असं आहे की आम्ही दारूची दुकानं उघडली, आम्ही मॉल्स उघडली, पण आम्ही धार्मिक स्थळं उघडण्याकरता मात्र तयार नाही. ही परिस्थिती काही योग्य नाही. केंद्र सरकारने धार्मिक स्थळ उघडायला परवानगी देऊन महिन्यापेक्षा जास्त लोटला. देशातल्या सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळं उघडली. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र धार्मिक स्थळं उघडायची नाहीत असा जो काही निर्णय आहे तो अजब निर्णय आहे. दारूच्या दुकानाने काय होतं आणि धार्मिक स्थळाने काय होतं यातला फरक सांगण्याची आवश्यकता नाहीये. ते उघडण्यात जेवढा उत्साह आहे तेवढा उत्साह नसला तरी थोडं दारूचं दुकान उघडण्यातला जो उत्साह आहे त्याच्या अर्धा उत्साह तरी मंदिर उघडण्यात किंवा इतर धर्मांचे जे काही धार्मिक स्थळ आहे ते उघडण्यात सरकारनं दाखवा आणि त्याच्यावर तुम्ही निर्बंध टाका ना. आणि ते देखील फिजिकल डिस्टन्सिंग पाळतील असं काहीच नाही आहे. आणि लोकांना समजतं ना, आज लोक काही जाऊन गर्दी करणार आहेत तसं नाही आहे. पण शेवटी लोकांचाही आस्थेचा विषय असतो आणि विशेषतः आत्ताची जी काही सगळी परिस्थिती आहे यात मानसिक आधार लोकांना लागतो. अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तो मानसिक आधार मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं की धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय काही योग्य नाही. आणि म्हणूनच आज देशामध्ये अशा घटना कुठेही झालेल्या नाहीत. आता नव्याने धार्मिक स्थळ उघडल्यानंतर की धार्मिक स्थळ उघडले आणि खूप मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला असं कुठेही झालं नाही. म्हणून हे आंदोलन आज करण्यात आलं. राजकीय प्रश्न गुलाम नबी काँग्रेस सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे त्याबद्दल कालच बोललो त्याच्यावर. आणि राजकीय प्रश्न काँग्रेसचे नेते पालकमंत्री ठाण मांडून इथे पाहिजेत पण तशी परिस्थिती कुठेही दिसत नाही. सांगलीमध्ये सुद्धा ती परिस्थिती असं वाटतं का तुम्हाला? पालकमंत्री पाहायलाच बघा आता पालकमंत्र्यांनी काय करायचा त्यांचा निर्णय आहे. पण मला असं वाटतं की जर सरकारने सरकारच्या नेत्यांनी म्हणजे सरकारचे जे मंत्री आहेत यांनी लक्ष घातलं तर प्रशासनही वेगानं धावतं, निर्णय प्रक्रियाही लवकर होते आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी विशेष लक्ष घातलं पाहिजे.